मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, अमावस्या केव्हा सुरू होणार आहे? तर मित्रांनो, अमावस्या आज शनिवार आहे, तर आज रात्री 1:05 सुरू होईल, तर रविवारी रात्री 1:53 समाप्ती. तर उदया तिथीनुसार आपल्याला रविवारीच अमावस्या करायचे. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला वाण वगैरे हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा नाही. अमावस्येच्या दिवशी आपण म्हणजे टाळावेच. तर आपल्याला रथसप्तमी पर्यंत म्हणजेच आपल्याला 25 जानेवारी पर्यंत रथसप्तमी आहे. तर या दिवसापर्यंत आपल्याला हळदी कुंकुवाचं सुवासिनींचं वाण आपण देऊ शकतो. याच्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तर आपल्याजवळ 7 दिवस आहेत वाणासाठी, हळदी कुंकूसाठी. तर आपण हळदी कुंकूमध्ये बऱ्याच काही वस्तू सुवाच्य देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण 7 दिवसामध्ये केव्हाही हळदी कुंकू करू शकतो. तर आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला नक्की आपल्या पितरांसाठी एक दिवा लांब वातीचा दक्षिण दिशेकडे लावायचा आहे, या आपल्या मटक्याजवळ लावायचा आहे. आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं नाहीये. रविवार असल्यामुळे पिंपळाच्या झाडाजवळ शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जाणे वर्जित आहे. तर लांब वातीचा दिवा ओम पितृदेवताय नमः काळी तीळ टाकून, जे तेल असेल तिळाचं तेल, सरसोचं तेल, तर त्या तेलाचा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे या आपल्या दरवाजात आपण लावू शकतो, या आपल्या देवघरात लावू शकतो. खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून, भोग म्हणून पितरांना अर्पण करू शकतो. शिव मंदिरात आपण खिरीचा प्रसाद घेऊन जाऊन पितृदेवताच्या म्हणजे समर्पण करून या ओम नमः शिवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून नैवेद्य समर्पित करायचे. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायला खूप महत्व आहे. हनुमान चालीसा करायला खूप महत्व आहे. त्याशिवाय काल भैरवाष्टक 11 वेळा, 1 वेळा वल्गा सुक्त आणि स्वामी समर्थाची माळ 108 वेळा हा मंत्र, असे हा अमावस्येच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.